नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे. पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा उत्तम उपाय बघणार आहोत नक्षत्राचा. तर व्हिडिओची सुरुवात करताना आपण प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आपण प्रथम बघूया दैनिक पंचांग. दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शक 1947 विश्वावसु नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून उत्तरायण चालू आहे, शिशिर ऋतू चालू असून त्याचबरोबर आज पौष मास चालू आहे. शुक्ल पक्ष, आजची तिथी षष्ठी असून वार हा शुक्रवार आहे. आजची इंग्रजी दिनांक 26/12/2025 असून आज राहूचे शततारक हे नक्षत्र आहे. आज योग सिद्धी असून दिवाकरण तैतील व रात्रोकरण ग्रह हे आहे. आज चंद्र कुंभ राशीमध्ये 27:11 त्यानंतर तो मीन राशीमध्ये आहे. आजचा दिनविशेष म्हणाल तर आज बांगदर षष्ठी आहे. त्याचबरोबर आज 26 डिसेंबर जर आपण राशी भविष्य प्रत्येक राशीचं बघितलं तर काय म्हणते तर एक योग्य निर्णय तुमचं पुढचं वर्ष उजळू शकतो. त्याचबरोबर आज भावनेवर नाही तर बुद्धीवर चालाल तर आज तुम्हाला फायदा होणार आहे. तर चला बघूया चंद्र आज तुम्हाला कोणत्या राशीला कोणते काय संकेत देत आहे. तर सुरुवात करूया प्रथम मेष राशीपासून. मेष राशीसाठी आज प्रचंड आत्मविश्वास जाणवेल असा दिवस आहे. तुमच्याकडे असणारी जी मोठी ताकद मोठी शक्ती आहे तिचा आज तुम्हाला पुरेपूर फायदा होऊ शकतो. पुढाकार घेतला तर लोक तुमच्या मागे नक्की येतील. आज तुमच्यासाठी करिअर मध्ये विजिबिलिटी ऑथॉरिटी करून आज तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. त्याचा तुम्ही निश्चित फायदा करून घ्या. अतिघाई किंवा इगोमुळे आज तुमचे वाद होऊ शकतात. त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या आणि ते टाळा. त्याचबरोबर प्रेमसंबंधांमध्ये थोडंसं तुमचं अट्रॅक्शन वाढणार आहे. बोलताना मात्र शब्द नक्की सांभाळा. फायनान्सचा विचार केला तर आज थोडी तुमची सुरक्षितता थोडासा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतची जी रिस्क आहे ती तुम्ही थोडीशी टाळा आजच्या दिवशी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्हाला ऊर्जा छान अशी मिळणार आहे, पण थोडा ताण तुम्ही आज टाळला तर बरं होईल. त्याचबरोबर लीड विथ माइंड नॉट इगो, सो हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार दिवस असा व्यतीत करा. वृषभ राशीचा विचार केला तर आज स्थैर्य आणि संयम तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हळूहळू पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे. सो आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर मनी मॅटर स्टेबल आणि घरात आज तुमच्या बाबतीत समाधान असणार आहे. जास्त हट्ट किंवा बदलाला विरोध हे नुकसान करू शकतो. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही थोडं लक्ष द्या. रिलेशनशिप मध्ये समजूतदारपणा ठेवलात तर नातं मजबूत होणार आहे. त्याचबरोबर कामात फारसा बदल नाही पण सुरक्षित अशी प्रगती आज नक्की तुमच्यामध्ये होणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा आज थकवा जाणवू शकतो. तर थोडी विश्रांती दिवसाच्या शेवटी का होईना का मध्यभागी थोडी विश्रांती अवश्य घ्या. स्टे काम स्टे विनिंग या उक्तीप्रमाणे आजचा दिवस व्यतीत करा. मिथुन राशीसाठी आज तुमचं बोलणं आणि तुमचे विचार हे दोन्ही धारदार आहेत. योग्य शब्द वापरलात तर आज तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कम्युनिकेशन इंटरव्ह्यू मीटिंग मध्ये आज तुम्ही यशस्वी होणार आहात. त्याचबरोबर चुकीचा शब्द गैरसमज निर्माण करू शकतो. रिलेशनशिप मध्ये स्पष्ट संवादाने आज तुमचं नातं सुधारण्याची वेळ आलेली आहे. तर स्पष्ट आणि नीट असं बोला. आर्थिक दृष्टिकोनातून छोटा पण आनंददायी असा लाभ होणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्हाला मानसिक ताजेपणा मिळणार आहे. तो फ्रेशनेस घेऊन आज दिवस खूप फ्रेश घालवा. राईट वर्ड्स क्रिएट राईट रिझल्ट, सो योग्य बोला, योग्य शब्द निवडा. कर्क राशीचा विचार केला तर आज भावना जरा जास्त तीव्र होणार आहेत. मनावर नियंत्रण ठेवलं तर आजचा दिवस अतिशय सुंदर जाणार आहे. घरगुती वातावरण आज तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. आज तुम्हाला इमोशनल सपोर्ट पण मिळणार आहे. आज जुन्या आठवणींमध्ये अडकून निर्णय चुकू शकतात. त्यामुळे जुन्या कुठल्या आठवणी असतील त्या वारंवार विचार करून त्यावर काही उपाय निघणार नाही पण तुम्ही अडचणीत नक्की सापडू शकता. तर त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. आर्थिक दृष्टिकोनातून अडकलेल्या ज्या बाबी आहेत त्या गोष्टी मार्गी आज लागण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपचा विचार केला तर आज मन मोकळं केल्यानं तुम्हाला थोडंसं हलकं असं वाटणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज मानसिक शांततेची गरज आहे. कंट्रोल इमोशन्स कंट्रोल डेस्टिनी ह्या उक्तीप्रमाणे आजचा दिवस तुम्ही व्यतीत करा. सिंह राशीचा विचार केला तर आज तुम्ही स्पॉटलाइट पासून दूर राहू शकत नाही. असा आजचा तुमचा उत्तम असा दिवस आहे. लोक तुमच्याकडे पाहत आहेत, चांगलं किंवा वाईट दोन्ही अर्थाने. तर त्या दोन्ही अर्थाने तुम्ही नीट असं तुमचं व्यवहार ठेवा. करिअरमध्ये रेकग्निशन किंवा अप्रेझल आज तुम्हाला नक्की मिळणार आहे. ओव्हर कॉन्फिडन्समुळे विरोधक तुमच्या आज नक्की वाढू शकतात. त्यामुळे काही ठिकाणी तुम्ही थोडंसं बोलणं कमी बोलणं हे उत्तम असणार आहे. रिलेशनशिपचा विचार केला तर अट्रॅक्शन तुमच्यामध्ये प्रचंड वाढणार आहे. डॉमिनन्स जर वाढला तर ते तुम्हाला थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. तर फायनान्सचा विचार केला तर आत्मविश्वास चांगला असणार आहे पण खर्चावर लक्ष ठेवा. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ऊर्जा तुम्हाला आज भरपूर प्राप्त आहे. त्या ऊर्जेचा सदुपयोग आज तुम्ही करा. शाईन विथ ग्रेस नॉट प्राईड.
कन्या राशीचा विचार केला तर आज प्रत्येक छोटी गोष्ट महत्वाची ठरणार आहे. तुमची बारकाईची नजर आज तुम्हाला यश देऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह विचार केला तर कामात तुमची अचूकता आणि प्लॅनिंग तुमची यशस्वी होणार आहे. अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंगमुळे आज तुम्हाला अडथळे ठरू शकतात, तर तेवढं मात्र तुम्ही आज नक्की टाळा. आर्थिक नियोजन तुमच्याकडनं आज योग्य राहणार आहे. रिलेशनशिप मध्ये आज तुम्ही स्पष्टता ठेवणार आहात. तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडंसं तुमचं रुटीन पाळा. डिटेल्स डिसाइड डेस्टिनी. तुळू राशीचा विचार केला तर आज निर्णय घेताना मन आणि मेंदू दोघांचेही ऐका. नुसतं एककल्लीपणाने विचार करून निर्णय घेऊ नका. समतोल राखणं आज तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. नात्यांमध्ये हार्मनी, कामात कोऑपरेशन, त्याच पद्धतीने निर्णय टाळण्याची जी तुमची सवय आहे ती तुम्हाला आज नुकसान करू शकते. त्यामुळे निर्णय घ्या आणि पुढे चला. आर्थिक दृष्टिकोनातून खर्चावर नियंत्रण ठेवा. रिलेशनशिप मध्ये गोड बोलणं तुम्हाला आज जादू करणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही थोडासा ताण टाळा. त्याचप्रमाणे बॅलन्स टुडे बेनिफिट टुमॉरो या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज पडद्यामागे घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टींमध्ये तुमचा सहभाग हा निश्चित असू शकतो. शांत राहून खेळ खेळण्याचे तुमचे आजचा दिवस आहे, त्याचा तुम्ही वापर करून घ्या. गुप्त योजना आणि सायलेंट सक्सेस हे आज तुमचं ब्रीद आहे. तर संशय किंवा अतिनियंत्रण आज तुमचं नातं बिघडवू शकतं, तर तेवढी फक्त एक काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फोकस आज तुम्हाला आवश्यक आहे. रिलेशनशिप मध्ये तुम्हाला भावना या सखोल ठेवणं आवश्यक आहे. आर्थिक थोडंसं सुरक्षित ठेवा. सायलेन्स इज युअर शार्पेस्ट वेपन. सो शांतता हीच तुमचं एक वेपन आहे, ते पण शार्पेस्ट आहे. धनुराशीचा विचार केला तर आज पुढच्या टप्प्याचा विचार मनात येणार आहे. मोठी स्वप्न डोळ्यांसमोर दिसू लागणार आहे. त्या दृष्टीने पावलं देखील उचलण्याचा आज उत्तम असा दिवस आहे. करिअर प्लॅनिंग, लर्निंग आणि ट्रॅव्हलचे आज तुमचे योग आहेत. अति ऑप्टिमाइजमुळे रियालिटी दुर्लक्षित होऊ शकते. ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष ठेवा. फायनान्समध्ये सुधारणा आहे, पण नियोजन गरजेचं आहे त्यासाठी. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये प्रामाणिक संवाद गरजेचा आहे. आरोग्य हे तुमचं उत्साही असणार आहे. ड्रीम बिग, स्टे ग्राउंडेड या उक्तीनुसार तुम्ही आजचा दिवस सुंदर असा व्यतीत करा. मकर राशीचा विचार केला तर आज जबाबदारी वाढेल, पण त्याचं समाधानही मिळणार आहे तुम्हाला. कामात तुमची शिस्त दिसून येणार आहे. करिअर स्टॅबिलिटी, विश्वासार्ह प्रतिमा तुमची दिसणार आहे. अति कामामुळे आज तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा. त्याच पद्धतीने आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित पण मर्यादित असा खर्च ठेवा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर थोडीशी आज तुम्ही विश्रांती घ्या. फॅमिली आज तुमच्यावर थोड्याफार प्रमाणात अवलंबून असणार आहे, तर त्याच्याकडे तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणाला काय हवंय नकोय त्या पद्धतीने. डिसिप्लिन विन्स लॉंग टर्म. सो कुंभ राशीचा विचार केला तर आज वेगळ्या विचारांना मान्यता मिळेल. तुमचं ओरिजिनल थिंकिंग चमकेल. आज इनोव्हेशन, फ्रेंड सपोर्ट, न्यू आयडियाज ह्या तुम्हाला खूप चांगला यश देऊन जातील. तर हट्टीपणा किंवा अलिप्तपणा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतो. तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर आज तुम्हाला काही नवीन मार्ग सुचतील. रिलेशनशिप मध्ये तुमच्यामध्ये आज काहीतरी मैत्रीपूर्ण संवाद निर्माण होणार आहे. आरोग्यामध्ये तुम्ही थोडंसं संतुलन ठेवा. तुमचे जे काही डाएट प्लॅनिंग असतील, प्राणायाम असतील, त्यावर तुम्ही लक्ष ठेवा. पंचलाईन एकच असेल, बी युनिक नॉट डिस्टंट. सो त्या पद्धतीने तुमचा आजचा दिवस व्यतीत करा. मीन राशीचा विचार केला तर आज अंतर्मन फार संवेदनशील असणार आहे. आज आध्यात्मिक संकेत जाणवतील, पण आध्यात्मिक व्यक्तींची गाठभेट आज निश्चित होणार आहे. तर जर काही गाठभेट झाली तर नक्की आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मनाची शांतता, क्रिएटिव्ह फ्लो हा तुमचा एक फोर्टे आज तुम्हाला मिळणार आहे. रियालिटी पासून दूर जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती तुम्हाला आज नुकसान करू शकते. तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं तुम्ही विचार करा. कामात शांतपणे प्रगती करा. बाकी तुमचा दिवस अतिशय उत्तम आहे. हेल्थच्या बाबतीत विचार कराल तर मन आज शांत ठेवा. स्टे ग्राउंडेड, स्टे ब्लेस्ड या उक्तीप्रमाणे आजचा तुम्ही दिवस व्यतीत करा. त्याच पद्धतीने आजचे आपण शुभ मुहूर्त बघणार आहोत. तर पहिला जो मुहूर्त आहे तो आहे चर मुहूर्त. तो आहे 7:07 ते 8:27. लाभ मुहूर्त 8:27 ते 9:47. अमृत मुहूर्त 9:47 ते 11:08. शुभ मुहूर्त 12:28 ते 13:48. चर मुहूर्त 16:28 ते 17:48. राहू काळ सकाळी 10:30 ते 12. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळावर शुभकर्म टाळावीत.
शुभ अंक आहे 5, 6 आणि 8. शुभ रंग आहे करडा, राखाडी आणि काळा. शुभ रत्न आहे गोमेद आणि नीलम. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका. आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर अतिशय उच्चतम ध्येय असलेलं, हुशार, कष्टाळू, तांत्रिक गोष्टींची आवड असणारं आज जन्माला असलेलं बाळ असणार आहे. आजचा उपाय म्हणाल तर शततारका नक्षत्र आहे राहूचं, तर त्यासाठी काय उपाय करावा ज्यांचा जन्म या नक्षत्रावर झालाय त्यांनी. तर पहिला उपाय आहे तीळ आणि साखर मुंग्यांना खाऊ घालणे. तर दुसरा उपाय आहे 100 व्यक्तींना दुधाचं दान करणे. मग आता ते कोणत्या पद्धतीने करता ते तुम्ही निश्चित ठरवा. आता हे झालं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, तसे सुंदर असा उपाय. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वैयक्तिक आयुष्यात समस्या असतील, जसे की संतती होत नाहीये, विवाह होत नाहीये, किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत, नोकरी व्यवसायात अडचणी येत आहेत, आजारपण सतत होत आहेत, घर होत नाही, घर घेण्याची इच्छा आहे, ज्या घरात राहिले त्या घरात आल्यापासून प्रगती होत नाहीये, किंवा घरामध्ये काही निगेटिव्हिटी वाटते. त्याचबरोबर काही नंबर, आपले मोबाईल नंबर बदलायचे, व्हेकल नंबर आहे, सेव्हिंग अकाउंट नंबर आहे, बरेच आजकाल बँक फॅसिलिटी देतात, त्या पद्धतीचे नंबर तुम्हाला बदलायचे, काही नावात करेक्शन करायचे असतील तर निश्चित तुम्ही आम्हाला भेट द्या. आमचा नंबर तुम्हाला खाली दिसतो आहे, त्या नंबर आम्हाला कॉल करा, आम्हाला भेटा. आम्ही तुम्हाला 100% यातनं मार्गदर्शन करू आणि तुम्हाला या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर तुम्हाला इतर एक आध्यात्मिक विषयांमध्ये मार्गदर्शन आवश्यक असेल, पाहिजे असेल की त्याबद्दलही व्हिडिओ व्हावा, तसाही विषय तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही त्या विषयावर नक्की मार्गदर्शन करू. हे जे युट्यूब चॅनल जिथे तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.